जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला बी सबस्क्राईब करा। पुण्यामध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर हत्याराने निर्घृण हल्ला करण्यात आला आहे। आरोपी आता सध्याला फरार आहे। आदिवासी वसतिगृहासमोर सकाळी धक्कादायक हा हल्ला झाला आहे। पोलिसांचा आरोपी शोध आता सुरू झाला आहे। जुन्नर पुणे येथे महाविद्यालयीन तरुणीवर झालेल्या या दुर्दैवी आणि भीषण हल्ल्याची आपण सविस्तर माहिती आता सांगणार आहोत। पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि शांत शहर म्हणून ओळखले जाणारे जुन्नर आज रक्ताने माखलेल्या एका घटनेने हादरून गेले आहे। एका 20 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर भर दिवसा सार्वजनिक ठिकाणी धारदार शस्त्राने करण्यात आलेल्या निर्घृण हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे आणि संतापाचे वातावरण हे पसरले आहे। स्त्री सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे। ही घटना जुन्नर शहरातील आदिवासी मुलीच्या शासकीय वसतिगृहासमोर आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली आहे। कॉलेजला जाण्याच्या तयारीत असलेल्या किंवा वसतिगृह परिसरात वावरत असलेल्या गौरी संजय सावळे वय 20 या विद्यार्थिनीवर अचानक हा हल्ला करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार महेश मुरलीधर डामसे या तरुणीने गौरीवर मागून येऊन धारदार शस्त्राने सपासप वार करण्यास सुरुवात केली। हा हल्ला इतका भीषण होता की आरोपीने गौरीच्या चेहऱ्यावर आणि मानेवर गंभीर जखमा केल्या। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गौरीचा आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक मदतीला धावले, मात्र तोपर्यंत आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता। प्राथमिक तपासात समोर आलेली माहिती अतिशय चिंताजनक आहे। जखमी गौरी आणि आरोपी महेश हे दोघेही एकाच गावातील रहिवासी आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महेश हा गेल्या अनेक दिवसापासून गौरीला त्रास देत होता। आरोपी तिला वारंवार अडवून त्रास देत असल्याचा संशय आला आहे। हा हल्ला वैयक्तिक वादातून झाला आहे। एकतर्फी प्रेमाच्या विकृतीतून याचा तपास पोलीस करत आहेत, मात्र एकाच गावातील असूनही अशा प्रकारे हिंसक वळण लागल्याने ग्रामस्थांमध्ये आश्चर्य व्यक्त केले आहे। घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राहून गंभीर जखमी झालेल्या गौरीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले। तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते, कारण मानेवर झालेले वार खोलवर आहेत। सध्या तिच्यावर तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत। जुन्नर पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आणि त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले। पोलिसांनी खालील पावले उचलली आहेत। ज्या ठिकाणी रक्ताचे सडे पडले होते त्या परिसराची नाकाबंदी करून पुरावे गोळा करण्यात आले आहेत। फरार आरोपी महेश डामसे याला पकडण्यासाठी जुन्नर पोलिसांनी तातडीने विशेष पथके तयार केली आहेत। त्याच्या संभाव्य ठिकाणावर छापे टाकले जात आहेत। वसतिगृह आणि परिसरातील CCTV फुटेजची तपासणी केली जात आहे, जेणेकरून आरोपीचा पळ काढण्याचा मार्ग स्पष्ट होईल। जुन्नर हे शिक्षणाचे केंद्र आहे, जिथे ग्रामीण भागातील अनेक मुली शिक्षणासाठी वसतिगृहात
राहतात अशा सुरक्षित समजल्या जाणाऱ्या आदिवासी शासकीय वसतिगृहासमोर हा प्रकार घडल्याने पालकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जर दिवसाढवळ्या सरकारी इमारतीसमोर मुली सुरक्षित नसतील तर त्यांनी शिक्षणासाठी बाहेर पडायचे कसे, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. या हल्ल्यात बातमीमुळे जुन्नर शहरात संतापाची लाट आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी स्थानिक संघटना आणि नागरिकांनी केली आहे. आदिवासी समाजात या घटनेमुळे मोठे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे सांगितले आहे. गौरीवर झालेला हा हल्ला केवळ एकट्या व्यक्तीवर झालेला हल्ला नसून तो सामाजिक सुरक्षिततेवर झालेला आघात आहे. आरोपी महेश डामसे याला पकडणे हे पोलिसांसमोर आता मोठे आव्हान आहे. पुढील तपासात हा हल्ला पूर्वनियोजित होता का, की त्यामागे आणखी काही गंभीर कारणे आहेत हे स्पष्ट होईलच. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.